आमचे गोय राज्याचे डॉक्टर प्रमोद सावंत, MGPचे लीडर आणि गोयचे मंत्री मडक्याचे आमदार आमचे सुदीनबाब ढवळीकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर रविबाब नाईक, MGPचे गोयचे अध्यक्ष दीपकबाब ढवळीकर, आमच्या पार्टीचे आदले अध्यक्ष आणि दक्षिण गोयचे आमचे कन्व्हेनर विनयबाब तेंडुलकर, आमदार इंडिपेंडंट आमदार रेजिनाल्ड, आमचे इंडिपेंडंट आमदार बिचोलीचे डॉक्टर चंद्रकांत शेट्ये, इंडिपेंडंट आमदार कुठ्ठाळी कॉन्स्टिट्युएन्सीचे अँथोनी वाज, MGPचे आमदार मांद्रे मतदारसंघाचे जीत आरोलकर, हांव तुमचे सगळ्या पत्रकारांचे आजच्या या पत्रकार परिषदेक हार्दिक स्वागत करता। आज आम्ही NDA म्हणजे आमची भारतीय जनता पार्टी MGP आणि आमचे अपक्ष आमदार यांची आज बैठक झाली आणि ह्या बैठकी भितर एकूण गोंय भरल्या प्रचाराच्या संदर्भात डिस्कशन केले, विविध मतदारसंघाच्या संदर्भात डिस्कशन झाले आणि 7 मेक जी निवडणूक जातली त्या निवडणुकीक सगळ्यांनी मिळून भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार जे असतात, उत्तर गोंयांक श्रीपाद नाईक आणि दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास डेंपो यांका मोठ्या मताधिक्यान निवडून हाडपाक जाय, हेका लागून सगळे प्रयत्न करपाक जाय, त्या संदर्भातले डिस्कशन झाले। NDAची ज्या वेळाचेर मिटींग दिल्लीक जाता त्या वेळाचेर MGPचे दीपकबाब ढवळीकर हे सदोदीत ते वचत असतात आणि एकूण प्रचाराची आतापर्यंत जर पळयलें एक बऱ्या तरेचो प्रचार फुडें वचत आसा, बरो रिस्पॉन्स गोयच्या सगळ्या मतदारसंघा भितर आमकां मेळत आसा। दक्षिण गोंया भितर जी आमची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची सभा जाली त्या सभेक बऱ्या तरेचो प्रतिसाद सबंद दक्षिण गोंया भितर आशिल्लो, आमी जास्त स्ट्रेस ही दक्षिणेक दवरिल्ली आणि त्यामुळे एक बरी मेसेज सबंद गोंयभर त्या पब्लीक मिटिंगेच्या संदर्भात गेल्ली आसा आणि एकूण आमचे प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदीजी हांका एक समाधान त्या एकूण उत्साह जर पळयलो तांच्यांनी सांगले की आनंदोत्सव साजरी करपाक आसा की निवडणुकीची, अशा तरेचे तांच्यांनी त्या सभे भितर उल्लेख केलो। येणाऱ्या दिसांनी आमच्यो 2 NDAच्यो पब्लीक सभा जावपाच्यो आसात। उत्तर गोंयांक लागून आमचे म्हापसा हांगासर आमचे होम मिनिस्टर अमित भाई शहाजी यांची जाहीर सभा 3 तारखेर सांजे 5 वरांचेर म्हापसा नवीन बस स्टँड आसा थंय जावपाची आसा NDAची पब्लीक सभा आणि दुसरी NDAची सभा आमची फोंडा तालुक्या भितर फोंडा हांगासर 2 तारखेर सांजी 5:30 वरांचेर जावपाची आसा आणि त्यामुळे ह्या दोन्ही सभेक मोठ्या संख्येन फोंडा जावपी सभेक फोंडा तालुक्यांतले सगळे जाण आसतले। आमचे थंयचे मंत्री रविबाब नाईक आसात, सुभाष शिरोडकर, सुदीनबाब ढवळीकर, गोविंद गावडे, MGPचे लीडर आणि अध्यक्ष दीपकबाब ढवळीकर हे सगळे थंय आसतले। त्यामुळे एकूण एक बऱ्या तरेची बैठक आज NDAची जाल्ली आसा। हांव परत एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आणि सुदीनबाब ढवळीकर यांना विनंती करता की तांच्यांनी या संदर्भात प्रेसाक ब्रीफ करचें आणि मागीर मुख्यमंत्री उलयतले आणि मुख्यमंत्री उलोवन जातकच मागीर तुमकां प्रश्न जर आसत जाल्यार त्या प्रश्नाची उत्तरां मुख्यमंत्री दितले। हांव विनंती करता आमचे MGPचे नेते आणि मंत्री सुदीनबाब ढवळीकर यांका की तांच्यांनी तुमकां ब्रीफ करचें। नमस्कार। आज NDA मार्फत दुसरी मीटिंग आमची माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या अंडर जाले, तांचे बरोबर BJPचे अध्यक्ष बाब तानावडे, MGPचे अध्यक्ष ज्येष्ठ मंत्री बाब रवी नाईक, त्याचप्रमाणे आमच्या तिनूय इंडिपेंडंट MLAs आणि आमचो मांद्रेचो आमदार जीत आरोलकर अशे मिळून प्रत्येक मतदारसंघात कितें जावपाक जाय, कशें मुखार येवपाक जाय ह्या विशीं मार्गदर्शन माननीय मुख्यमंत्र्यान केलें आणि त्याच बरोबर येता ते 3 तारखेक 2 तारखेक आणि 4 तारखेच्यो 3 मिटींग परत आमकां सक्सेसफूल करपाक जाय। सध्या काँग्रेस जे कितें उलयता पळय ताका म्हाका तरी व्हडलेशें कांय दिसना। कालूच हांवें पत्रकार परिशद घेवन
एक स्टेटमेंट दिलो ते उच्च शिक्षीत ह्या हेचेर आणि उच्च शिक्षीत असलो म्हणून जावना उच्च शिक्षीत जो असता ताणें त्याच प्रमाणे ताजेर जी गोष्टी ताजे बरोबर आसा ताचेर पूर्णपणे विचार विनिमय करपाक जाय आणि ती मुलाखती हांवें केल्या ताजेर हांव चड उलयना पूण आज ह्या घडीत दोन्ही सिटांचेर आमचे NDA कॅन्डिडेट बाब श्रीपाद नाईक जवळ जवळ 1 लाख वयर मतांनी निवडून येतले आणि बाय पल्लवी हे 40,000 एंड एबोव मतांनी निवडून हाडपाचो आमचो प्रयत्न आसा प्रत्येकाचो म्हजो आसा CMाचो आसा आनी अध्यक्ष आमचो BJPचो आणि त्याच बरोबर सगळे आमदार जे आमकां सपोर्टींग आसा ते सगळे आसा आणि त्या खातीर फुडल्या 7 दिसांत आमचो कार्य कशें करपाचें हेचें मार्गदर्शन आज आमकां मुख्यमंत्र्यांनी केलां अध्यक्षांनी केलां आणि आमचे जे प्रश्न आशिल्ले तेही आमी थंय मांडल्या आज म्हाका 100% दिसता की आमी जैतिवंत जातले पूण मोठ्या दबाज्यान आमकां मतां मेळटली दुसरी गोष्ट आनी एक निदर्शनां हाडटा 3 पॉयंट जाहीरनाम्यांत आसा काँग्रेसच्या आणि हे 3 पॉयंट जे जाहीरनाम्यांत काँग्रेसीन घाल्या ताचे विशीं तुमी इतिहासांत वता पयलो प्रश्न आसा म्हादयचो म्हादयचे पयले पत्र कोणी दिले हे सोदून काडा दुसरो प्रश्न आसा अराजकता इन मायनिंग कोणी मेथयली कॅप जेन्ना 38 मिलियन टन्स आशिल्लो 2008 तेन्ना 62 मिलियन टन कोणी केले आणि ताका लागून सगळो कॅवोस कसो जालो गोंयांत आमी इतिहासांत वतना म्हणून आमकां हें कळना इरेग्युलरिटीज कोणी केल्यो कोणाले कार्यकर्ते कितें करताले कोण मंत्री त्या वेळार धन्यात आशिल्ले हे सगळें सोदून काडपाची तुमकां आवश्यकता आसा जेन्ना काँग्रेसा सारको पक्ष जाहीरनामो करता तेन्ना ह्या जाहीरनाम्यांत तांणी कितें केल्लें आसा डबल ट्रॅकाचो DPR केन्ना जाल्लो काडा सुद्दां डबल ट्रॅकाचो DPR 2012 पयलीं जाल्लो 2012 पयलीं UPA गव्हर्मेंट आशिल्लें काय कितें काय NDA गव्हर्मेंट आशिल्लें मातशें सुद्दां कारण हेचेर विचार विनिमय जावपाक जाय सगळे बाबतींत म्हणजे मायनिंग बंद पडपाक कारण तेच आसा मायनिंग चालू करता म्हणल्यार रॉयल्टी आशिल्ली जो आमकां जो रॉयल्टीचो भागा विशीं उलयता MPT कडच्यान कितले मायनिंग एका वर्सा भायर गेले आनी मायनिंग डिपार्टमेंटाक कितले मायनिंग मेळ्ळे हातूंत तफावत जी जाल्ली आनी रॉयल्टी मेळनाशिल्ली ती कोणी उगडी करून हाडली हे सगळे प्रश्न प्रलंबीत आसा आणि ती रिकवरी मनोहर पर्रीकारान त्या नंतर बाबू प्रमोद सावंतांनी केल्या ही सगळी रिकवरी कशी जाली हे प्रश्न तुम्ही रेज करपाची आवश्यकता आसा कारण हे सगळे त्या वेळार जाले आणि त्या खातीर हे जेन्ना पॉयंट जाहीरनाम्यांत घालता तेन्ना ताजेर कोळसो कोणी चालू केला कोळसो पयलींच्यान जालो आसा आतां न्हय आणि वाडयकूय ना आणि ह्यो सगळ्यो गोष्टी पळयले नंतर एक लक्षात येता की हो जो जाहीरनामो आसा तो आतां सुरवातूच तांणी केला आणि ती कितें करपाची पद्दत जी आशिल्ली ती तांणीच केल्या हे लक्षात दवरपाक जाय आमी आनी त्या प्रमाणे आमी मुखार वचपाक जाय येणारे इलेक्शनांत आमी सगळे एकठांय जावन प्रत्येक मतदारसंघात काम करतले ह्या बद्दल दुबाव ना NDA खातीर सगळ्यांनी हातान हात घालून मुखार वचपाचें ठरयलां आणि त्या प्रमाणे आमी सगळे NDA खातीर कामां लागल्या देव बरें नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स हाजी आज गोंय शाखेची मिटींग जाली आनी गोंय प्रदेशात आमचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सदानंद तानवडे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर आमचे ज्येष्ठ मंत्री बाब रवी नाईक तसेच ज्येष्ठ मंत्री बाब सुनील ढवळीकर बाकी सगळे म्हणजे रेजिनाल्ड आणि बाकी सगळे इंडिपेंडंट MLA MGP MLA पबजी आणि म्हज्या प्रेस मिडिया भाव भयणानो की देशाच्यो निवडणुका आसा आणि देशाच्यो निवडणुका आमी अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार ह्या टॅग लायनीचेर NDA फुडें वता NDA ह्या फावटी 400 पार करतले हाजो विश्वास आमकां आसा
आणि तोच करपा खातीर म्हणजे आमी म्हणटा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि पुराय NDAचे सगळे लिडर्स वेगवेगळ्या पद्दतीत काम करता आणि हे सगळे करता आसतना देशाक आमी मोदी की गॅरंटी ह्या नांवाचेर आमी गॅरंटी दिल्या आणि मोदी की गॅरंटी ही पुराय करपाची गॅरंटी. मोदी के गॅरंटीत आमी विशेष करून जे म्हटलां तेच्यान सगळ्यात महत्वाचे तर तुम्ही आयज पर्यंत ती लायन जी घेयना विच इज एन युनिफॉर्म सिव्हिल कोड. गोंय हे पयलें राज्य आसा ज्या राज्यात आमी युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉलो करता. त्या खातीर UCC मेंटेन करपाचें UCC लागू करपाचो कायदो हो NDAच्या टॅगलायनीचेर आसा. वन नेशन वन इलेक्शन येदो व्हडलो इशू आसतना आमी सगळे जाण बारीक 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 इशू घेत बसलेले आसा. वन नेशन वन इलेक्शन घेतलें तर कितलो टायम वाचतलो कितलो पयसो वाचतलो आणि कशा पद्दतीन देशाची उदरगत जातली ताचो विचार आमी करपाची गरज आसा. आणि म्हणून तर आमकां NDA अलायन्साकूच निवडून हाडपाक जाय. 33% रिजर्वेशन्स आमी महिला अधिनियमांत फक्त बील करून दवरचे ना. येता त्या 29च्या इलेक्शनाच्या म्हणजे लोकसभेच्या पयलीं आणि बाकीच्यो विधानसभेच्या पयलीं ते लागतले हाजी आमी काळजी घेतले. आयज पर्यंत फक्त म्हणजे 50% महिला ज्यो वोटर्स आसात तांकां कन्सिडर्ड करताले बट माननीय मोदीजीन महिलांचो सन्मान केला. महिला अधिनियम बिल हे लोकसभेत पास केला आणि 33% रिजर्वेशन दिवपाचें ठरयलां. ही आमची टॅगलायन आसा म्हणपाक काय हरकत ना. इम्प्लिमेंटेशन ऑफ द CAA सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट आमी परत सांगता आमी बारीक 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 विशया कडेन पळयतात. देशाचे विशय पळयात आणि देशाचे विशय सांगता आसतना गेली 70 वर्सां आमचेच भाव म्हणजे आमी जाका म्हणटा की हिंदुस्थानी लोक जे हिंदू आसतले कॅथलीक आसतले बौद्ध आसतले सीख आसतले हे पाकिस्तान अफगाणिस्तान खलिस्तान हांगासल्यान बांगलादेश हांगासल्यान जे भारत देशांत येयले ते वाट पळयताले आमकां सिटीजनशीप केन्ना मेळटली आणि जे ऑफिशियली तेंचे थंय अत्याचार जाता म्हणून हांगासर आयले आणि हांगासर येवन जर ताका 21 वर्सां वाट कित्याक पळोवचें. विभजन जाल्लें फाळणी केल्ली कोणी केल्ली तांच्यांनी केल्ली तेंचो दोश कितें. ह्या सामान्य मनशाची ती 2 जनरेशनां सोंपली 3ऱ्या जनरेशनान ताका त्रास जावपाक लागला म्हणून ते हांगा आयल्या. आमी ह्या इलेक्शनाक राष्ट्राचो विचार करपाची गरज आसा. आमी राष्ट्रीय सरणीन म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि NDA हे सदोदीत राष्ट्र प्रथम ह्या भावनेंतल्यान काम करता आसतना आमी मायनर हे बारीक बारीक इशू जे आसात ते कोणी बँक लुटली बिटले ते सगळे आहात हे त्या इशूनी आमी व्हडलें म्हत्व दिना. हांव लोकांक आव्हान करता की माननीय मोदीजीचे नेतृत्व घेवन राष्ट्राचो विचार करात आणि जगात भारत देशाचो नंबर खंय आसा 11व्या स्थानाचेर आसलेली आमची इकॉनॉमी आज 5व्या स्थानाचेर पावली. आमी प्रॉमिस करता इट वील बी ऑन द 3ऱ्या नंबराचेर आमी पावयतले. त्या खातीर म्हणजे काँग्रेसीन सदोदीत राजकारण हे जाती धर्माचें राजकारण केल्लें आसा. काँग्रेस सदोदीत म्हणजे भाशणांतल्यानय हांव सांगता तूं तेंचो मॅनिफेस्टो बाब सुदीन ढवळीकर तर हांव गोंयच्या मॅनिफेस्टोचेर उलयता तेंचो जर तुमी राष्ट्रीय मॅनिफेस्टो जरी सुद्दां पळयत जाल्यार वीट इज एन हांव म्हणटलो वीट इज एन कम्युनल म्हणपाक काय हरकत ना. खऱ्या अर्थात सेक्युलर पार्टी जर आसा कारण तुमी हांव सांगना पूण तेंचो मॅनिफेस्टो सांगता आणि ज्या पद्दतीन ते बाकीच्या देशांनी काम करता हांव सांगता म्हणजे तुमी कर्नाटकांतले तेंचे हे काडून पळयात दे आर वर्किंग एज अ कम्युनल म्हणटा. आमी सर्वधर्म समभावता जर कोण आसत जाल्यार ते NDA अलायन्स हे सर्वधर्म समभावता खातीर काम करता. सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट काडून पळय. आमी म्हटलां हिंदू बरोबर कॅथलीक लोकांक त्रास जावना सीख लोकांक त्रास जावना बौद्ध लोकांक त्रास जावना मागासवर्गीयांक त्रास जावना. जे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेश आशिल्ले हांव स्वता बांगलादेशान गेला हांवें थंयसरला पावयला अत्याचार पळयला आणि म्हणून तर थंयसले लोक जे आसा ते भारतार आयले. वॉट इज दीस मागीर भारतीय जनता पार्टी करून जाल्यार फक्त हिंदू कित्याक केले बाकीच्या सगळ्या लोकांकूय बरोबर घेतले म्हणून सांगले वी आर द सेक्युलर पार्टी. म्हणून तर आमी सगळे जाण OCIचो इशू अजून कित्याक कोणी सोडोवंक नासलो 21 वर्सां कित्याक लागली फक्त बाताच मारताले. तो सोडोवपाची खरी म्हज्या इनिशिएटिव्ह घेतली म्हणजे आमचो अलेक्स रेजिनाल्ड आसतलो किंवा अलेक्स सेक्वेर आसतलो ह्या दोगांयनी विशय तो लावन धरलो. हांवें केंद्र सरकारा कडेन होम मिनिस्ट्री कडेन आसतलो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्स आसतलो हेंचे कडेन लावन धरून OCI इशू सोडोवपाचें काम. अरे आमचे लोक गेले आसतले भायर ना म्हणटा हांव नोकरे खातीर गेले आसतले तेंच्या बाकीच्या भुरग्यांक प्रॉब्लेम जावंक ना तेंची हांगासली प्रॉपर्टी सेक्युर्ड उरपाक जाय हें कोणा खातीर केलां आमी. OCIचो कार्ड जो आसा रिजॉल्व करपाचें काम कोणी केलें म्हज्या सरकारान केलें. अरे ते फक्त ST पॉलिटिकल रिजर्वेशनाचो विशय परत काडटाले परत रस्त्यार येताले. अरे मोदीच्या कॅबिनेटात डिसिजन घेतला अयऱ्या गेऱ्याच्या न्ही ते काडून 2-3दां बाकीचे फुटोवपाची कामां काँग्रेसीन केल्या आसतली.
म्हणजे हे जे आहा पळय जस्ट एक पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाचें काम आमी केलां. उरता उरलो विशय CRZ हांव सांगता हांकां खंयसरूच म्हणजे बाब सुनील लवडीकरान तेंचे जे इशू सांगले पळय न्ही तांकां कांयच इशू उरूंक ना म्हणून बेश्टोच एक जाहीरनामो छापूंक जाय म्हणून ते दिल्ले आसा. हांव त्या विशयांनी उलयना, ऑलरेडी ते उलयल्यात. CRZचो विशय पूर्णता रिजॉल्व करपाचें काम आमच्या सरकारान हातीन घेतलां. हांव फक्त आत्तां प्रॉमिस करिना बट सांगता आसतना सांगता की ऑलरेडी म्हणजे आमी CRZ 2019 इट इज इन प्रोसेस. हांव वेगळे हेज्या वेळी म्हाका प्रॉमिस करून इट इज इन प्रोसेस आनी तोय रिजॉल्व जातलो. शेवटी मोदीजीच्या भाशणांतल्यान इल्लो एकूच मुद्दो हांव तुमकां सांगता आनी भाशण सोंपयता. मोदीजीच्या भाशणांत सांगलें की मछुआरे तो राम के वक्त भी थे. म्हणजे एक लक्षात घेयात, आज जे आमचे नुस्तेकार भाव आनी भयणी ज्यो आसात हे गोंय लिबरेट जावच्या पयलीं आशिल्ले, तेंची घरां थंयच आशिल्लीं आनी ती घरां प्रोटेक्ट करपा खातीर जें कितें करपाक जाय पळय न्ही तें आमचें सरकार हांगासरूय करतलें आनी केंद्र सरकारूय करतलें. हें हांव ठामपणे सांगूंक शकता. तांची घरां पारंपारीक रित्या थंयच्यान आसा आनी ती प्रोटेक्ट करपा खातीर म्हणजे नुस्तेकारांची घरां थंय जे रावता हें करपा खातीर सदोदीत आमी सगळ्यो गजाली ज्यो जाय पळय न्ही त्यो करतले. आनी मोदीजीन जी दुसरी गॅरंटी जी दिली तेंच्यांनी मुद्दामून एकदां प्रेस जी लायन घेवपाक जाय पळय मोदीजीन स्पश्ट शब्दांत सांगलें गोंयच्या विकासाक खंयच्याच पद्दतीन कसलीच कमी पडची ना. आपल्या गोंयाचें भावनीक नातें आसा. आपल्या मुळात आपलो म्हणजे कॅम्पेन इन्चार्ज आसतलो किंवा PM कॅन्डिडेटीचेर आसतलो जे गोंयांत डिक्लेअर जाला ताची आपलो एकदम म्हणजे सामको एकदम लागचें नातें जें आसा गोंया कडेन आसा. म्हणून तर आपूण गोंयच्या विकासा खातीर कसलीच कमी पडपाक दिवचो ना. वेगवेगळे प्रोजेक्ट आसत किंवा वेगवेगळ्यो बाकीच्यो गजाली आसत ह्योय ज्यो आसा पळय न्ही ह्योय खूब मोठ्या प्रमाणात दितलो. आमचो केंद्रांतलो जर जाहीरनामो तो हांव तुमकां सांगपा खातीर ऑलरेडी प्रेस घेतल्या पण हितुल्यो 2 गजाली ज्यो हांव तुमकां प्रामुख्यान सांगता वीच इज देशा खातीर. नो डावट तुमी म्हणटले की गोंयांत DDSHY आहा. आयुश्यमान भारत ही येवजण जाणटेल्यांची ट्रिटमेंट जावची 70 वर्सां वयल्याची आवय बापायची ट्रिटमेंट फ्री ऑफ कॉस्ट जावची ताज्या खातीर आयुश्यमान कार्ड आसा. तेंचे प्रायवेट हॉस्पिटलांत गेलो सुद्दां जाल्यार फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट जातली. आनी गोंयांत वेगवेगळे कडेन म्हणजे कदाचित स्लम डेव्हलपमेंट जाला आसतलो पयलीं पारंपारीक रित्या बट आत्तां प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्यो स्किमी आनी वेगवेगळ्यो म्हणजे तांकां वेगळ्या पद्दतीचें प्रोटेक्शन दिता आसतना आमी हें म्हणूंक शकना की गेलीं 25, 30, 40 वर्सां जालो जो मनीस गोंयांत रावता ताका अशा पद्दतीन म्हणजे वेगवेगळ्यांच्यो झगड्यो वेगवेगळ्यो ह्यो गजाली आनी अननेसेसरी हायकोर्टाची मॅटर सरकाराचेर एक येवंक शकता. बट एक जो आपलें घर आपल्या जमनीन विकत घेवन जो जमनीन बांदून रावल्लो आसा ताका प्रोटेक्शन दिवप आमी पयलीं सांगलें द फ्लोर ऑफ द हावस सगळ्या ताका प्रोटेक्शन दिवपा खातीर ज्यो गजाली करपाक जाय त्यो सातत्यान आमी करतले. आनी परत एकदां म्हणजे एड्युकेशन हेल्थ आनी एड्युकेशन हेल्थ ह्या टुरिजम ह्या 3 गोष्टीचेर केंद्रांतलो जो जाहीरनामो आसा त्यांनी फोकस केला ते 100% इम्प्लिमेंटेशन. फोर्थ वन इज द फिशरीज ऑफ 100% फोकस करून गोंयांत हे सगळे 100% इम्प्लिमेंट करपाचे. हे करपा खातीर आमी NDA अलायन्स हे फुडल्या 3 वर्सांचेर जे आहा पळय न्ही लोकांक कमिटमेंट दिता की आमी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आनी सबका प्रयास त्या खातीर आमकां निवडून हाडपा खातीर सबका प्रयास जो आहा पळय न्ही हे सर्वस्व आमच्या खातीर काम करता. बाब सुनील लवडीकरान उलयता आसतना सांगलें की सगळ्या लोकांचो प्रयत्न आसतलो. आमी सगळे एकत्र रावन म्हणजे आपल्या परीन खंयसरूच आमकां कोणाच्याच मदीं डिविजन केल्लें नाका. गोंय हें सर्व धर्म समभावते खातीर वळखलें वता. गोंय हें युनिफॉर्म सिवील कोडा खातीर वळखलें वता. आमी जशें म्हणटा की जावं ती चवथ दिवाळी जावं ते क्रिसमस किंवा ईद ह्या गोंयांत म्हणजे शांतिकायेन सदोदीत जाला मोठ्या उत्साहान आमी मनयला. त्याच पद्दतीची शांतिकाय मेंटेन दवरपा खातीर सगळ्या लोकांनी सहकार्य करचें. आनी येता त्या 7 तारखेक गोंयांत केन्नाच खंयच्या वोटिंगाच्या वेळारूय मात सुद्दां कसलोच तंटा जावंक ना किंवा केन्नाच झगडी जावंक ना. त्याच पद्दतीन गोंयच्या समेस्त लोकां कडेन मागता हांव इलेक्शनां येतलीं आनी वतलीं म्हटल्यार झगडी जी आहा ती लोकां मदीं जावची न्ही हें म्हजें सगळ्या जाणांक आव्हान आसा. खूब शांततेन 7 तारखेचे निवडणुका जावच्यो इतकेंच सांगता. देव बरें करूं. अपोज कोण करता ते अपोजिशनाक दितात मरे तेच सांगता मरे तेच वेगवेगळे जाण अपोज करीत आसा तेच भिया तूं म्हाका दिता अपोजिशन अपोज करता ताका. एक आरोप केला काँग्रेसीचो जो नॅशनल जाहीरनामा आहा तो कॉम्युनल म्हणटा.
तुमचे पार्टीचेर पयलो आरोप करताले तुमची पार्टी सॅफ्रन ब्रिगेड आनी सॅफ्रन कम्युनल पार्टी म्हणून आज तूं आरोप करता काँग्रेसीचो जाहीरनामा आसा तो कम्युनल खंयचे बेसिसीचेर कम्युनल आम्ही सॅफ्रन कलरचो हे घालता फक्त शेलो ओके ते दाखोवपा खातीर आसा फक्त रिडिस्ट्रिब्युशन ऑफ द वेल्थ हो जो त्यांच्या हातूंतलो आसा रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ मीन्स वॉट लेट देम एक्सप्लेन हे कितें म्हणजे कोणाची वेल्थ तुम्ही रिडिस्ट्रिब्यूट करता आणि कोणा खातीर करता हे तेंच्यांनी सांगचें उत्तर दिवचें गोंयच्या काँग्रेसीच्या लिडरान जाल्यार राहुल गांधीन उत्तर दिवचें म्हजें स्पश्ट म्हणणें आसा दे वॉन्ट टू कम क्लियर ऑन इट वॉट इज मीन बाय द रिडिस्ट्रिब्युशन ऑफ द वेल्थ कोणाची रिडिस्ट्रिब्युशन करता तुम्ही आणि कोणाकडली म्हणजे चड आहा तितके काडून बारीक आहा त्याच्या कडेन दिता अरे बाप दादांनी सगळी जी पुंजी करून दवरलेली आसा जेणे आपलो सगळो आयुष्यभराची जमाई करून दवरलेली आहा ती काडून कोणाक दुसऱ्याक दिवपाक दॅट इट सेल्फ सेज इज अ कम्युनल सीएम एक प्रश्न म्हादय या विशयाकडे आज राष्ट्रीय विषय म्हणून अधिकार ऑफकोर्स म्हादई हो विषय जो आसा हो राष्ट्रीय विषय आसा हांव ना म्हणटलो ना कारण इट इज बिटवीन द 2 स्टेट्स इट इज अ 3 स्टेट्स इंटरस्टेट इश्यू आसा इट इज अ मॅटर इन द सुप्रीम कोर्ट म्हादई प्रवाह फॉर्म केल्लो आसा आनी 100% तांच्या खातीर तो राजकारणाचो विषय आसा म्हज्या खातीर तो जीवनदायिनी म्हणटा काँग्रेसी खातीर फक्त राजकारण ते कर्नाटकानूय एक उलयतात गोंयान एक उलयतात वेगवेगळे विषय आसतले बट आमच्या खातीर आमी सदोदीत सांगला आमी केन्नाच विषय जो आसा पयलीं हो विषय सोडूंक ना आनी अजूनय हेज्याय फुडें म्हादईचो विषय जो आसा फॉलोअप करून म्हादई डायव्हर्जन जावपा खातीर आमी दिवपाना सीएम एक प्रश्न आसा की इंडिया ब्लॉकाचे जे एक गोवा फॉरवर्ड पार्टी आसा ताचे MLA विजय सरदेसाईन काल भाशणांत सांगला की तुमचे सरकार आसा ते आयडेंटिटी कशी काडूंक सोदता आनी त्या खातीर मराठी भाशा आसा ही स्टेट लँग्वेज करूंक सोदता विथ कोंकणी तर डिसिजन सरकारान घेवपाचें आसा तर हाजेर मातशें क्लॅरिफिकेशन दिया कित्याक हो इश्यू जो आसा तो सावथाच्या लोकांक व्हेरी क्लोज आसा लँग्वेजीचो हांव तुका एकूच सांगता कोंकणी ही गोंयची राजभास आसा बरोबर आसा काय ना आता बाकीच्या बऱ्याच लोकांचो प्रयत्न आसा मराठी राजभास करची म्हणून आमी केली आमी म्हटल्यार की मराठी वापरपाक मराठी शिकपाक खंयसरूच प्रॉब्लेम ना कोणाचोच तिका राज्यभाशेचो दर्जो दिवंक ना बट त्याच बरोबर मराठी जी आसा शिकपा खातीर वापरपा खातीर बरोवपा खातीर कम्युनिकेट करपा खातीर सातत्यान मराठी वापरली वयतली म्हणजे राज्यभाषा कायदो पास केला आमी करून आता ते जेन्ना काँग्रेसचे सरकार आसले आणि जेन्ना राज्यभाषे कायद्यान तेंच्यांनीच बरयल्लें आसा लोकांक विजय सरदेसायाक मरे उलोवन लोकांक मिसअंडरस्टँडींग करपाची संवय जाल्या तो कशें हांगा ते भाशण करून लोकांक पिशे करपाचें तितकें काम करता लोक आतां शाणे जाल्या ताका सांग लोक आनीक पिशे जावचे ना म्हणून एक दोनदा फसले तो जाय तेन्ना जाय ते उलयता हय एक्झॅक्टली शब्द ऑल अदर ऑफिशियल पर्पज द मराठी लँग्वेज कॅन यूज हय बाब रवी नाईक तेन्ना हे आशिल्ले मिनिस्टर आशिल्ले सीएम एक ऑडिओ व्हायरल जाता कॅप्टन विरियाटाचो त्याच्या मायनिंगेच्या तो चड हे करता तो काँग्रेसीर ह्या करता विरेटो विचारपाचें आनी काँग्रेसीक विचारपाचें बीजेपीचे त्याच्या कितें म्हणणें आसा बीजेपीचे त्याच्या कितें म्हणणें आसा माझे तर निव्वळ हाजेर म्हणणें आहा तेणी आरोप कोणाचेर केल्या विजय सरदेसायाचेर केला आरोप कोणाचेर केला काँग्रेसीचेर केला आणि तेच तेजो प्रचार करता तुमी ताका विचारपाचें आमी कितें घालतले आनी सीएम मोदी आयले तेन्ना तेंच्यांनी म्हणलें की तांकां ही दिसली की विजय सभा शी तेजेर काँग्रेसीन म्हणलें की ही तेंची विजय सभा न्ही तर फेरवेल सभा म्हणून अशी म्हणली तेंच्यांनी ते कितें म्हणटा ते नाका तुका कितें दिसलें विजय सभा दिसली काय ना सगळ्या पब्लिकाक दिसली लोकांक दिसली गोंयच्या लोकांक दिसली बस तेंचे कशें थोडे जाण दोळे धापून भोंवता म्हणटा पळय न्ही रे हो खलोप बीन कांयच करूं ना म्हणटा पळय न्ही ताका जुवारी पुलीस दिसना अटल सेतूय दिसना धारगळचें आयुश हॉस्पिटलूय दिसना ताका कितें करतलो तो दोळे बंद करून भोंवता तुम्ही माहितीच्या उलयतना एक गोष्ट सांगली की महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी राज ठाकरेंनी लाव तो व्हिडिओ सुरू केला काँग्रेसनं गोव्यात आता 30 टाइम तो लावतो व्हिडिओ त्याचाच लाय मरे आता त्या व्हिडिओ लायला काय कळटलो तो म्हणटा कपला म्हणजे तकलेर मारले गोंयकारांक तकलेर मारले म्हणजे कितें तें खबर आहा सगळ्या जाणांक तकलेर मारली ही भाशा आमकां खबर ना कॉन्स्टिट्यूशन हाडून तकलेर मारले तो व्हिडिओ लाय आतांय बी आयक कितें सगळ्यांक त्यांचं असं मत आहे की 100% ओडीएफ असेल वीज असेल नळ जोडणे असेल यात म्हणजे सरकार अपयशी ठरलंय सरकारचा हा दावा खोटा आहे असा आरोप आहे त्यांचा त्या संदर्भात ते व्हिडिओ दाखवत आहेत त्यावर काय म्हणतात अरे आता एक कोणतरी येतलो आणि आता एक झोपडी घर बांधतलो झोपडी वजा घर बांधतलो आणि म्हणटलो ताका नळ जाय ताका लायट ना म्हणटलो हो तो असलोच व्हिडिओ काडटले ते म्हाका सांग खंयसरूय येतले खंयच्याय जाग्यान एक बारीकशी झोपडी बांधतलो कोणतरी येतलो रावतलो अरे जेन्ना आमी रजिस्टर्ड असलेले हर पंचायतीन आपल्याक सर्टिफिकेट दिल्या की बाबा ओडीएफ फ्री जाली म्हणून पंचायतीन पळोवन दिल्या
नळ मेळो म्हणून दिल्या, लाईट मेळ्ळी म्हणून दिल्या, उदक मेळ्ळें म्हणून दिला. आता प्रत्येक तुका सेम थींग आपल्या भाटान हाडटलो आनी कोणाक तरी कामाक दवरतलो, भटकारात थोडे जण म्हणटा तशें, आनी ताजो व्हिडिओ काडून घालतलो. सीएम तितून तुम्ही वुमन रिझर्वेशनाचे उलयले पळय हायकोर्टी, रमाकांत कलक म्हणटा ते बिल आपूण हाडलेले 96 आणि तेच तेणी जर हाडलेले जाल्यार तो कित्याक ओग्गी रावलो तर केदी, तेणी कित्याक पास करूं ना तर तो सगळें सांगतलो प्रत्येक जण. म्हणजे जे आमी करता फाल्यां सकाळीं म्हणटले OCI आमी केला म्हणटले, इतके दीस कोणी हाडयल्लो ताका, काँग्रेसीनूच जाल्लो मरे तो आतां त्या उपरांत, तो खंय गेल्लो तर मागीर फाटीक लागून करूंक ना कित्याक तर तेणी. ते म्हणटा तुम्ही इलेक्शना लागून आतां हाडला म्हणटा आपूण केल्ले बिल. अरे आमी पास केले म्हणून सांग ताका, तेणी बिल हाडलेले खंयचे तर ते शेणवातले बिल आतां उरला, म्हापसार कोणी उरोंक ना मरे आनी बिल खंयचे उरतले. सर अलायन्स तुमच्या वांगडा जे पार्टनर लास्ट प्रश्न, अलायन्स तुमच्या वांगडा जे पार्टनर बसला रेजिनार्ड असो वा दक्षिणेतले आणि काही मतदारसंघ चडशे सर ते काँग्रेस दार्जिने आसा, मागीर थंय तुम्ही. अरे तू आरोप करता तेचे, तो इंडिपेंडंट म्हणून निवडून येयला असो करू नका. ताका तेजी स्वताची आयडेंटिटी आसा. काय 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 तू माझ्या पार्टनरांचेर आरोप करच्या पयलीं तो हांगा बसता तो आपलो काय उलयना म्हणून, तेजी वेगळी वळख आसा. मुळात तो शेतकरी, ओके, तुका तो जर फाल्यां म्हणून तो इंडिपेंडंट निवडून आयलो न्ही, तेजी स्वताची आयडेंटिटी आसा. तो साऊथ गोवा इलेक्शनाक 2014 रावल्लो, तेजे म्हणल्यार मतां पडलेली ती थोडी तो म्हणून पडलेलो. ज्या पद्दतीन विरोधान आसतना तो जे भाशण करतालो पण म्हाकाय खबर आहा 2012 ते 17 पर्यंत त्या पद्दतीन तेणी एक वेगळी तेजी ऑल गोवा तेजी वेगळी आयडेंटिटी जाल्ली. आज त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सी काँग्रेस दार्जिलिंग बीन काय न्ही, तेची स्वताची वेगळी वळख आसा, ताका वेगळी आयडेंटिटी आसा. अंतर्वाद भाव ताका वेगळी तेजी आयडेंटिटी आसा. तो बेजीक म्हणजे सरपंच पंच हेतूंतल्यान तो वयर सरात आयिल्लो आसा. आनी वयल्यान तो आमचो ट्रायबल समाजाचो लिडर आसा. 2014 जेन्ना प्रायम लास्ट हा प्रश्न मेरशी मिटींग जाल्ली पळय तेन्ना स्पेशल स्टेटसाचेर एश्युरन्स दिल्ले प्रायम मिनिस्टर. सो तुमकां आतां सध्या तेजी कितें मत आसा आनी ड्युअल सिटीजनचेर तुमची कितें मत आसा? ड्युअल सिटीजनचो विशय जो आसा पळय न्ही, लोकांक कित्याक जाय आशिल्ले तर आपली हांगासली सगळी प्रॉपर्टी आनी हे ते सेफ करपा खातीर जाय आशिल्ली सगळ्या जाणांक. तांकां खंयसरूच हे उरोंक जायनासलें की बाबा आपूण पोर्तुगाल पासपोर्ट घेतलो किंवा आपूण दुसरो पासपोर्ट खंयचो घेतलो, तर आपल्या हांगासल्या फॅमिलीच्या फाटल्या आनी बाकीच्या आमी जेन्ना OCI कार्ड दिता दॅट इटसेल्फ इज अ सेफ. म्हाका दिसता कोणाकूच हो इश्यू आनी उरचो ना, कारण तेची प्रॉपर्टी सेफ जाली. फाल्यां सकाळी तेंचो जेन्ना पासपोर्ट इश्यू भुरग्यांचो किंवा बाकीचो कोणाचो येता, दे कॅन म्हणजे सरेंडर किंवा रिवोकेशन ऑफ द पासपोर्ट, हितून आमी OCI कार्ड तांकां दिवपाचें ऑलरेडी डिसिजन जालें, इश्यू रिजॉल्व जातलो. गोंया खातीर जे स्पेशल स्टेटस दिवच्या पेक्षा चड पयशे जे ह्या 10 वर्सांक दिले, ओके. पळय म्हाका जाल्यार दिसता म्हणजे गोंयाक हे फावटी स्पेशल ट्रिटमेंट मेळ्ळ्या आनी मोदीजीन आतां जे सांगल्या पळय न्ही तेज्या उपरांत कसलीच कमी उरपाना. दीस इज अ स्पेशल ट्रिटमेंट फॉर द स्मॉल स्टेट लायक गोवा. मोदी जी इज वेरी मच हैप्पी. म्हणजे आम्ही त्यांच्याने म्हटलं की गोवा का मॉडल जिस तरह से इम्प्लिमेंट किया है, म्हणजे आत्मनिर्भर भारत मिशन आम्ही स्वयंपूर्ण गोय ज्या पद्धतीत इम्प्लिमेंट केलं त्या खातीर तेच्याने आमच्याकडे जो जो सपोर्ट मागला ज्या ज्या टायमार खंयसरूच आमकां ना म्हणूंक ना. थँक्यू. एकच मिनिट, विजय सरदेसायान एक आरोप केला तुमचो सहकारी जो एकच मिनिट सुदीन ढवळीकर जो आसा पळय तो आपली सीट अरे तो जायते बेश्टे आरोप करीत आसता, ताका सध्या काय काम ना. चलो चलो